नमस्कार, आपण पाहताय उस्मानाबाद लाईव्ह। आज उस्मानाबाद येथील उमरगा येथे नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुशोभित पुतळ्याचं लोकदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उमरगा नगर परिषदेच्या वतीने येथील शिवाजी चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले। या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे उद्घाटक माजी ग्रामीण विकास मंत्री तथा आमदार बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, मुरुम पालिकेच्या नगराध्यक्षा अनिता अंबुरे, सभापती मदन पाटील, ॲडव्होकेट सुभाष राजोळे, नगरसेवक MO पाटील, प्रकाश आष्टे, विजय भालेराव, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरू, विजयकुमार सोनावणे, बाबूराव शिंदे, चंद्रशेखर पवार, विजय वाघमारे, सतीश सुरवसे, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिजाऊ ब्रिगेड, सकल मराठा व शिवसेना व शहरातील विविध संघटनेच्या वतीने 344वा राज्याभिषेक करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी केले। पोलीस निरीक्षक माधवराव गुंडुले, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा माने, लता भोसले, संध्या शिंदे, ताई बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार बसवराज पाटील यांचे भाषण झाले। यावेळी ते म्हणाले, आज भव्य आणि दिव्य समारंभात शिवाजी महाराज यांच्या सुशोभीकरणात आलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। महाराजांचे राज्य एक कल्याणकारी अशा प्रकारचं राज्य होतं की समाजातल्या प्रत्येक घटकांना कसं न्याय देता येईल, त्यांच्या मनामध्ये राजांच्या बद्दलचा विश्वास कसा निर्माण करता येईल आणि प्रत्येकाला हा आपला राजा आहे असं कसं वाटेल, या संबंधीचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं। आपण पाहतो महाराजांना अतिशय प्रतिकूल अशा प्रकारची परिस्थिती होती। आज उमरगा नगर परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व लोकदर्शन सोहळा माजी राज्यमंत्री तथा औषधी आमदार बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालाय। आपल्यासोबत आमदार बसवराज पाटील साहेब आहेत। सर, काय सांगाल या एकंदरीत आजच्या सोहळ्याच्या संदर्भात? आजचा हा सोहळा अतिशय महत्त्वाचा हा सोहळा आहे, एक ऐतिहासिक सोहळा असं या सोहळ्याला आपल्याला म्हणावं लागेल। आणि विशेष करून उमरगा नगरपालिकेच्या वतीनं एक चांगल्या अशा प्रकारचं या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम आपल्या लोकांनी केलेलं आहे। आणि आजचा हा दिवस राज्याभिषेकाचा हा दिवस आहे, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आणि अशा या दिनी उमरग्यामध्ये एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतो आणि शिवरायांचं केलेलं कार्य, विचार, त्याचा आदर्श पिढीसमोर आज उभा करण्याचा प्रयत्न या मंडळींनी जे केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो। उमरगा आणि मुरुम शहराच्या विकासाच्या संदर्भात आगामी आपल्या काय संकल्पना आहेत, काय सांगाल त्याबाबत? नाही, उमरगा आणि मुरुम नगरपालिका हे अतिशय चांगल्या नगरपालिका आहेत, सुंदर काम आहे त्याचं। आणि उमरगा आणि मुरुम नगरपालिका नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये ही दोन्ही नगरपालिका खूप मोठ्या आघाडीवर आहे। आणि तिथल्या नगरपालिकेमध्ये मुरुमला आणि उमरग्याला जर आपण येऊन पाहिलात, तिथले रस्त्याचे काम, तिथल्या दिवाबत्तीचं काम, तिथल्या पाणी पुरवठ्याचं काम, तिथल्या गावातल्या शैक्षणिक दर्जा, तिथं आरोग्य सुविधा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलात तर मला वाटतं अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम या दोन्ही नगरपालिकेमध्ये तिथल्या सगळ्या लोकांनी केलं। आज उमरगा नगर परिषदेच्या वतीनं लोकदर्शन सोहळा घेण्यात आला आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आणि लोकदर्शन सोहळ्याला उमरगा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रोहित गुरवसह मारुती कदम, उमरगा, उस्मानाबाद।